नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2 याचा भाग क्रमांक 2. या धड्याचे नाव आहे वास्तव संख्या. या भागात आपण सराव संच सोडवणार आहे, जो आधारित आहे आपल्या भाग क्रमांक 1 वरती. तेव्हा सराव संच सोडवण्याआधी भाग क्रमांक 1 मध्ये आपण जी माहिती आपण अभ्यासली ती सगळ्यांची एकदा पाठांतर करून घ्या. तर चला सुरू करूया भाग क्रमांक 2.1. सराव संच 2.1 मध्ये काय लिहिले पहा. प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्तित असेल ते लिहा. खंडित म्हणजे जिथे बाकी शून्य झाली, परंतु अखंडित आवर्तित म्हणजे जिथे काही संख्या भागाकारात पुन्हा पुन्हा येऊ लागल्या. मग ती एक संख्या असू शकते किंवा बऱ्याच संख्या असू शकतात. जेव्हा एकच संख्या पुन्हा पुन्हा येते त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा ती संख्या येते त्यावेळेस त्या संख्येच्या वरती आपण टिंब ठेवतो. पण एखाद्या संख्यांचा समूह समजा पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला आपण अखंड आवर्ती म्हणतो. त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा ती संख्या येते त्या संख्यांचा समूह होतो त्याच वेळेस आपण त्याच्यावरती एक आडवी लाईन किंवा आडवी रेघ मारतो. याचा अर्थ काय? जितक्या संख्यांपर्यंत आडवी रेघ असेल तितक्याच संख्या अखंडित आवर्तित असतात, म्हणजे पुन्हा पुन्हा येतात, याचा अर्थ होतो. आता आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोडू. त्यावरून आपल्याला कळेल हे दशांश जे रूप दिले, हे परिमेय संख्यांचे जे रूपांतर दिले ते खंडित आहे की अखंडित आवर्तित आहे. पहिला प्रश्न 13/5. आता 13/5 खरं तर 5 या संख्येच्या छेदात 13/5 या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे. संख्येचे दशांश रूप खंडित म्हणजे 5 ने समजा या संख्येला भागले तर 5 दुने 10 उरले 3. आता 3 ही संख्या 5 ने भाग जाऊ शकत नाही, म्हणून 3 च्या पुढे 0 जर घेतला तर भागाकारात 2 च्या पुढे एक आपल्याला टिंब घ्यावा लागतो, म्हणजे आपल्याला दशांश मिळतो, पूर्णांक स्वरूप मिळतं. आता त्या 3 च्या पुढे 0 आल्यामुळे आपण 5 आणि 30 ला भाग लावू शकतो. तो येतो 6, म्हणजे आपलं उत्तर येईल 2.6 आणि बाकी आपल्याला उतरते 0. याचा अर्थ काय? हे आपल्याला जे दशांश अपूर्णांकाचं रूप दिले आहे ते खंडित आहे, कारण आपल्याला बाकी मिळाले 0. म्हणून आपण म्हणतो 13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. दुसरा प्रश्न 2/11. आता 2/11 संख्येतील मूळ अवयव 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त 11 आहे. आता पहा 2/11 आहे. आता 11च्या छेदातली मूळ अवयव 2 आणि 5 हे असून सुद्धा अजून एक संख्या आहे, ती आहे 11. म्हणजे 2 किंवा 5 असेल तर त्या संख्येने जर तुमचा भागाकार जात असेल तर आपल्याला दशांश खंडित रूपात मिळते. परंतु आता इथे या व्यतिरिक्त 11 ही संख्या आहे, त्यामुळे इथे आपल्याला संख्येचे दशांश रूप अखंड आवर्तितच मिळणार. म्हणून आपण लिहिले 2/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्तित आहे. पुढचा प्रश्न आहे 29/16. आता पहा 29/16 या संख्येचा छेदात 2 हा मूळ अवयव आहे. म्हणजे ह्या संख्येचा या 16चे जर मूळ अवयव पाहायला गेले त्यात मूळ अवयव 2 आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. खंडित म्हणजेच काय? आपल्याला बाकी कधी ना कधी 0 येणारच. तेव्हा आपण असे म्हटले की 29/16 या संख्येचे दशांश रूप खंडित आपल्याला मिळणार. 17/125. आता ही संख्या पहा, छेदात 125 आहे, म्हणजे याचा मूळ अवयव काय आहे? 5. जेव्हाही ज्या संख्येचा छेदातल्या संख्येचा मूळ अवयव 2 किंवा 5 असेल, याचाच अर्थ असा की इथे संख्येचे दशांश रूप आपल्याला नेहमी खंडित मिळेल. मग इथे पहा 17/125 या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे, म्हणून संख्येचे दशांश रूप आपण काय लिहिले? खंडित आहे. मग आपण उत्तरात लिहितो कसे? 17/125 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. आता पुढचा 11/6. आता 11/6 तुम्ही समजा 6 ने या 11ला भागायला गेले तर काय येईल? 6 एके 6 येतात. उरले किती? 5. परंतु 5 ने 6ला भाग जात नाही, म्हणून भागाकारात आपण एक
दशांश घेतो आणि त्यापुढे पुन्हा भागाकार सुरू करतो 6च्या पुढे 0 ठेवून. आपल्या आलेल्या 11च्या पुढे 0 ठेवून आणि तो 0 आपल्या बाकी जी उरते त्याच्यासमोर घेतली, म्हणजे ती झाली 50. आता पुन्हा 6ने भागले 50ला तर 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सते 42 आणि 6 आठे 48. म्हणजे 50ला भागाकारात जाण्यासाठी 6 आठे 48 आले. परंतु 50हून 48 गेले, उरले किती? 20. 2 उरले. 2 साठी आपण पुन्हा 0 घेऊ. तर याचा अर्थ पहा, 6 त्रिक 18, 18 20 मधून गेले, उरले पुन्हा 2. वरतून पुन्हा 0 घेऊ. 6 त्रिक 18, उरले 2. तर ही 2 ही संख्या आपल्याला सारखी मिळत जाणार. म्हणजेच ती झाली अखंड आवर्तित. म्हणून आपण म्हणतो 11/6 या परिमेय संख्येचे दशांश रूप आपल्याला अखंड आवर्तित आहे. आपल्याला इथे मूळ संख्या 2 किंवा 5 पाहिजे किंवा 2 आणि 5 पाहिजे. परंतु 2 आणि या व्यतिरिक्त अजून एक संख्या जर मिळाली तर आपल्याला अखंड आवर्तित मिळणार. तर पहा, इथे 2 गुणिले 3 या 2 मूळ संख्या आहेत. तर 2 आणि 3 मिळाली. आता ही 3 मुळे आपल्याला ह्या संख्येचं परिमेय संख्या दशांश रूप आपल्याला अखंड आवर्तित मिळाले. आता दुसरा प्रश्न. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. म्हणजे 127/200 याला 127ला 200ने आपण भागू आणि आपण त्याचं उत्तर दशांश रूपात लिहू. तर पहा, 200ने 127ला भागले. परंतु लक्षात घ्या, 200 ही संख्या 127 पेक्षा मोठी आहे. म्हणून आपण भागाकारात 0 घेऊन पुढे दशांश ठेवला. कारण आपल्याला आता 127च्या पुढे बरेच शून्य घ्यावे लागतील. कारण आपल्याला अशी संख्या बनवायची आहे 127ची जेणेकरून ती 200ला भाग जाऊ शकते. आपल्याला 127ची अशी संख्या बनवायची जिला 200ने भाग जाऊ शकते. म्हणजेच ती 200 या संख्येपेक्षा मोठी असली पाहिजे. म्हणून आपण 127च्या पुढे दशांश घेतला आणि त्यापुढे 0 लिहिले. आता हे 0 कितीही जास्त लिहिले तरी चालते. आता मग आपण आता संख्या पकडताना काय घेतले? आपला भागाकार गेला नाही म्हणून आपण दशांश रूप घेतला किंवा दशांश ठेवले. याचा अर्थ आपल्या भागाकारात सुद्धा शून्याच्या पुढे दशांश घ्यावा लागते. नुसते दशांश घेऊन डाव्या बाजूला कुठली तरी संख्या लिहून चालत नाही, म्हणून आपण 0 ही संख्या लिहितो. आता मग आपल्याला संख्या काय भेटणार? 1270. आता हिला समजा भाग लावला तर बेसक 200 गुणिले 6 लिहिले तर 1020 भेटते. हे बघा, 1200 ही संख्या भेटली तर 1200 या 1270 म्हणून गेले तर उरले किती? 70. आता ही 70 ही 200 पेक्षा लहान आहे म्हणून आपण वरतून अजून एक 0 घेतला तर झाले 700. मग 200ने 3ला गुणले तर उत्तर आले 600. आता पहा, 700 मधून 600 गेले तर उरले किती? 100. आता वरतून तिसरा 0 घेतला तर ही झाली 1000 आणि 200ने समजा 5ला भाग लावा, या 1000ला 5ने भाग लावला किंवा 200ने भाग लावला तर उत्तर आले 5. तेव्हा किंवा 200 गुणिले 5 आपल्याला उत्तर येते 1000. मग 1000 वजा 1000 झाले 0. तर इथे पहा, या संख्येच्या उत्तरामध्ये आपल्याला जे उत्तर भेटले ते खंडित आहे. म्हणून 127/200चं उत्तर आले 0.635. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. याचे प्रश्न बघा, 25/99. खरं तर ही एक प्रकारची उजळणी आहे जी आपण 7वी आणि 8वी मध्ये आपण पाहिली होती. तर आपण पहा, 99ने 25ला भागाकार केला तर 25 ही संख्या 99 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ काय? आपल्याला 25च्या पुढे आपल्याला बरेच शून्य घ्यावे लागतील. तर 25 ही 99 पेक्षा लहान असल्यामुळे आपण भागाकारात एक 0 घेऊन दशांश घेतला आणि 25च्या पुढे दशांश घेऊन पुढे बरेच शून्य लिहिले. आता मग भागाकार करायला सुरुवात करताना 25 घेणार नाही. आता आपण घेणार किती? 250, 250. मग 99च्या गुणाकारात अशी संख्या शोधा जी 250 पेक्षा लहान आहे. ती म्हणजे 99 दुने 198. तर 250 मधून 198 गेले तर आपल्याला उरले 52. आता 52 ही संख्या 99 पेक्षा लहान असल्याने आपण पुन्हा वरतून एक 0 घेतला आणि 99च्या गुणाकारात बघितले की 520 पेक्षा कुठली कमी संख्या आहे? तर ती आहे 99 5 495. आता याचाही आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर आले 25. ही 25 संख्या ही 99 पेक्षा लहान आहे म्हणून आपण अजून एक वरतून 0 घेतला तर ही झाली 250. परंतु पहा, ह्या संख्येनंतर किंवा ह्या भागाकारानंतर 25 नंतर त्याच संख्या पुन्हा पुन्हा यायला लागल्या. कारण इथे आपल्याला ऑलरेडी आपण 250 स्टार्ट केली होती, सुरुवात केली होती. इथे पुन्हा 250ने सुरुवात झाली. याचा अर्थ काय? ह्या 25 ही संख्या आपल्याला सारखी सारखी येत राहणार. म्हणजेच मी तुम्हाला म्हटले, जर एक संख्या सारखी सारखी येत असेल तर तिच्यावरती आपण टिंब ठेवतो. याचा अर्थ काय? ती संख्या आपल्याला सारखी मिळत जाणार. परंतु इथे संख्यांचा समूह आपल्याला सारखा सारखा येत असेल तर आपण तिला कसं लिहितो?
शून्य दशांश जेव्हा ती संख्या पहिल्यांदा येते त्याच वेळेस त्याच्यावरती एक आडवी रेघ मारा. याचा अर्थ काय? आडवी रेघेखाली जितक्या संख्या आहेत त्या संख्या सारख्या आपल्या पुन्हा भागाकारात येत राहणार. तर इथेच आपण थांबवला भागाकार आणि आपल्या उत्तर आले 0.25 वरती आपण आडवी रेघ मारली. आता तिसरा प्रश्न पहा. 127/200. आता इथे भागाकारात किंवा छेदात इथे 200 आहे आणि 200चा मूळ अवयव 2 आहे. याचा अर्थ काय? आपल्याला भागाकार खंडित मिळू शकतो. परंतु आपण प्रयत्न केले. आता तिसरा प्रश्न पहा. 2307. आता हे 7 खरं तर 2 किंवा 5. 7चे अवयव 2 ही नाहीत आणि 5 ही नाही. याचाच अर्थ काय? आपल्याला जे उत्तर भेटेल ते कधीच खंडित मिळणार नाही. चला, तर आपण 23ला भाग लावला. तर 23ला भाग लावण्याकरता आपल्याला माहिती आहे 7 त्रिक 21 हा भागाकार जातो आणि आपलं उत्तर येते 2. आता ही बाकी आपल्याला शून्य झाली नाही. त्यामुळे आपण काय केले? 23च्या पुढे दशांश चिन्ह घेऊन किंवा दशांश ठेवून आपण पुढे शून्य लिहिले. जेव्हा आपण दशांश आपल्या भाज्यात घेतो त्यावेळेस आपल्यात ती वरती भागाकारात सुद्धा घ्यावा लागतो. मग आपल्याला संख्या किती मिळते? 20. आता 7 दुनी 14, उत्तर आले 6. पुन्हा 6 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे. वरतून पुन्हा शून्य घेतले. 7 8 56, उरले 4. 4 ही अजून बाकी शून्य झाली नाही त्याच्यामुळे वरतून घेतले 0 आणि 4ला 40 झाले. आता 7 5 35 हा भागाकार केला तर उरले 5. आता वरतून अजून एक शून्य घेतला तर ही झाली 50 कारण 7ने 5ला भाग जाऊ शकत नाही. मग 7 7 49 घेतला तर उरले 10. 10 म्हणजे खरं तर 1 उरला तर वरतून घेतला 0. आता 10ला भाग जाण्यासाठी 7 1 7च हा भागाकार जाऊ शकतो. तर उरले किती बघा 3. वरतून अजून एक ह्या इथून आपण एक शून्य घेतला. तर 7 चोक 28 ही आपण संख्या लिहिली. तर उरले किती? 2. 2 म्हणजेच काय? आपण इथे येऊन पोहोचलो. कारण आपण वरतून पुन्हा शून्य घेणार तर ही होणार 20. आता इथे पाहिले तर हीच संख्या, हा संख्यांचा समूह पुन्हा आपल्याला ह्या 4 नंतर परत एकदा येणार. तिथे भागाकारात आपण लिहिले 3.285714. पुन्हा ही संख्या 285714. ह्या संख्या सारख्या येत राहणार. जेव्हा संख्यांचा समूह आपल्याकडे सारखा परत येत राहतो त्यावेळेस आपण काय करतो? त्या संख्या जेव्हा पहिल्यांदा येतात त्याच वेळेस त्याच्यावरती एक आडवी रेघ मारतो. तेव्हा आपण काय केले? 285714 वरती आपण एक आडवी रेघ मारून ठेवली. याचा अर्थ काय? हा संख्यांचा समूह 4 नंतर पुन्हा परत येणार. तर चला, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चौथा 4/5. आता इथे 5 ही मूळ अवयव आहे. याचा अर्थ काय? ह्या भागाकाराचे रूप खंडितच मिळेल. तेव्हा 5ने 4ला भागायला गेले तर 4 ही संख्या छोटी झाली. मग आपण काय केले? 4च्या पुढे दशांश रूप घेऊन शून्य घेतले म्हणजे ही संख्या बनते 40. पण जेव्हा 4च्या पुढे दशांश रूप घेतो किंवा दशांश घेतो त्यावेळेस भागाकारातही आपण 0 ही संख्या लिहावी लागते. जर हा पहिला भागाकार असेल तर 0 जर हा दुसऱ्यांदा भागाकार असेल तर पहिल्या भागाकाराचे इथे काहीतरी उत्तर मिळालेच असणार. आता मग 5च्या 8 40 उत्तर आले. मग 8ने भाग केला म्हणून 0.8 लिहिले आणि 40 + 40 झाले 0. म्हणून आपले उत्तर आले 4/5 0.8. आता शेवटचा प्रश्न. पहा 17/8 आहे. आता ही 8चा मूळ अवयव 2 आहे. याचा अर्थ काय? याचा भागाकार आपण 17चा जो काही भागाकार करू 17/8चा जो काही भागाकारचे उत्तर येईल ते आपल्याला खंडितच मिळेल. कसे? ते पाहू. तर 8ने 17 भाग लावले तर 8 दुणे 16 आले. उरला 1. आता 1 ही बाकी आपल्याला शून्य नाही त्यामुळे अजून आपल्याला भागाकार करावाच लागेल. तर आपण काय केले? 17च्या पुढे अजून दशांश रूप घेतले किंवा दशांश घेतले आणि त्याच्या पुढे बरेच शून्य लिहिले. जेव्हाही आपण इथे दशांश घेतो त्यावेळेस आपल्या भागाकारात सुद्धा आपल्याला दशांश घ्यावे लागते. आता इथे संख्या झाली. दशांश घेतल्यानंतर इथे कितीही शून्य घेतले तरी चालते. शून्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या घ्यायची नाही. तेव्हा इथून शून्य आपण खाली घेतला तर ही संख्या झाली 10. तेव्हा 8 एके 8 केले तर 10 - 8 झाले 2. पुन्हा इथून 2च्या पुढे एक शून्य घेतला तर इथे झाले 8 दुणे 16. उरले 4. पण वरतून अजून शून्य घेतले कारण आपल्याला बाकी शून्य झाली नाही आणि शेवटी 8 45 हा भागाकार गेला तर बाकी उरले शून्य. मग आपण इथे थांबू आणि हा भागाकार आपल्या उत्तरात लिहू. तर 17/8चे उत्तर आले 2.125 इतके. तर पहा आज आपण काय शिकलो? आज आपण उदाहरणे सोडवली ज्यामध्ये अखंडित आवर्ती आणि खंडित भागाकार कसा मिळतो ते. अजूनही या सराव संचाचे काही प्रश्न बाकी आहेत जे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.